याच्यामध्ये दरवर्षी ग्रामीण भागामध्ये वीज कोसळून अनेक लोकांचा मृत्यू होतो। शेतामध्ये काम करत असताना हजारो लाखो मजूर शेतकरी हे काम करतात आणि अचानक वीज कोसळून याच्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू होतात। तर अशी कुठली यंत्रणा बसवता येणार नाही की ज्यामुळे 45 मिनिटं आधी असं दिलेलं आहे की ही माहिती मिळेल ज्यामुळे लोकांचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे जीव वाचू शकतात। अशा पद्धतीची एखादी यंत्रणा बसवणे अत्यंत आवश्यक असून दरवर्षी याचे मृत्यू आपण रोखू शकतो। माझे स्पेसिफिक प्रश्न हा आहे की या बाबतीमध्ये आपण सध्या जगामध्ये ज्या प्रगत देशामध्ये ही यंत्रणा बसवलेली आहे अशा पद्धतीची यंत्रणा ज्यामुळे वीज कोसळणार हे लक्षात येईल 45 मिनिटं आधी ही आपण बसवून आपल्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना याच्यामधून सूचना देऊ शकू। ती यंत्रणा आपण बसवणार का आणि याबद्दल आपण खुलासा करावा। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे संबंधित आमदार ज्यांनी या प्रश्न परिस्थितीने घोषित केला ते सभागृहात नाहीये, पण तरी सरकारने हा महत्वाचा प्रश्न आहे। संबंधित सदस्यांनी त्या संदर्भामध्ये माहिती मागितलेली आणि वीज पडून या जवळपास 4 महिन्याच्या याच्यामध्ये मे असेल, जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये ज्या वेळेला पाऊस सुरू होतो आणि त्यावेळेला मग वादळ, विजांचा कडकडाट आपण नेहमी बघत असतो आणि त्यात विशेष करून शेतकरी जे शेतामध्ये शेतमजूर असतात, शेतकरी असतात, ते काम करत असतात। विजेच्या कडकडाट असताना मग वीज पडते आणि त्यामध्ये मृत्युमुखी होणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते, ही वस्तुस्थिती आहे। गेल्या 2022 मध्ये राज्यात जवळपास 236 व्यक्ती यांचा मृत्यू वीज पडून असेल किंवा आपण वीज पडून याच्यामध्ये जास्त संख्या त्या ठिकाणी आहे। 2023 मध्ये 181 व्यक्तींचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राकडे याची माहिती त्या ठिकाणी येते, त्याप्रमाणे 181 व्यक्तींचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। पण आपण जो प्रश्न विचारला की याची पूर्वसूचना किंवा हे आपल्याला कळायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये पुढचा अपघात टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर या संदर्भामध्ये भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान IITM या राष्ट्रीय शिखर संस्थेने विकसित केलेले दामिनी आणि सचेत असे 2 ॲप आहेत की ते 40 किलोमीटरच्या परिसरामध्ये आपल्याला सूचित करतात की या ठिकाणी वीज पडण्याची शक्यता आहे किंवा संभाव्य धोका या ठिकाणी या संदर्भामध्ये होणार आहे आणि ती सूचना आपल्याला त्या माध्यमातून मिळत असते आणि म्हणून हे 2 ॲप आहेत, त्यातून सूचना मिळते। पण हे सगळे ॲप आपण अपलोड केले पाहिजेत। सचेत ॲप असं आहे की त्यातून आपल्याला आपोआप माहिती मिळते। दामिनी ॲप आपण जे लोड केलं तर त्या संदर्भामध्ये त्यातून सुद्धा आपल्याला माहिती मिळत असते। मला वाटतं त्या संदर्भामध्ये प्रचार प्रसार आमच्या विभागामार्फत आम्ही सतत करतोय, पण तो बाहेर देशामध्ये काही प्रगत राष्ट्रामध्ये या संदर्भात काही अजून तंत्रज्ञान पुढे गेलंय का असंही प्रश्न आपण या ठिकाणी विचारला। त्या संदर्भातही आम्ही माहिती घेतली, त्या संदर्भात माहिती घेतोय। पण मला वाटतं आपल्याकडे हे जे 2 ॲप आपण तयार केलेले आहेत, सचेत आणि दामिनी ॲप, या संदर्भात हेच सध्या आपण कार्यान्वित आहेत। बाहेर आम्ही तपास केला, आम्ही माहिती घेतली, पण तो अजून या संदर्भामध्ये कुठेच ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।